प्रेम, विश्वास आणि आपुलकीवर आधारित असलेल्या लग्नासारख्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। या टोळीमध्ये 4 व्यक्तींचा समावेश असून यातील 3 महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे। अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 1,25,000 रुपयांची रोकड आणि 44,000 रुपयांचे दागिने जप्त केलेले आहेत। या टोळीने फसवणुकीसाठी एक अनोखी पद्धत अवलंबलेली होती। सुरुवातीला ते एखाद्या कुटुंबाला मुलगी दाखवायचे, त्यानंतर पारंपरिक रीतिरिवाजानुसार लग्न लावून द्यायचे। लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी मुलगी घरातील सर्व दागिने आणि रोकड घेऊन पसार व्हायची। या प्रकारामुळे पीडित कुटुंब आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त व्हायचे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक कुटुंबांना या टोळीने अशाच प्रकारे फसवलं असल्याचं आता समोर आलंय। या टोळीबद्दल रिसोड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि या सापळ्यात या आरोपींना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।